लबाड सिंह. एक घनदाट जंगल होते. तेथे एका गुहेमध्ये सिंह राहत होता. एक कोल्हा व एक रानटी कुत्रा त्या सिंहाचे दोस्त होते. एकदा सिंहाने त्या दोघांना बोलावले. सिंह म्हणाला, मित्रहो, आपण एक करार करूया. आपण सर्वांनी मिळून शिकार करूया आणि त्या शिकारीची समान वाटणी करून खाऊया. कसा आहे माझा विचार? कोल्हा व कुत्रा यांनी सिंहाच्या या बोलण्यावर विश्वास टाकला. सर्वानुमते करार मंजूर झाला. तिघही शिकारीला निघाले. दूरवर त्यांना एक हरीण दिसले. तसे तिघांनी त्या हरणाची शिकार करण्याचे ठरवले. तिघांनी हरणाचा पाठलाग केला. रानटी कुत्र्याने व कोल्ह्याने झडप घालून हरणाला गाठले आणि सिंहाने एका पंजाने हरणाला जमीनदोस्त केले. हरणाचा प्राण गेला. सिंह, कोल्हा व कुत्रा त्या गतप्रत झालेल्या हरणाभोवती जमले. सिंहाने ठरल्याप्रमाणे हरणाच्या मांसाचे 3 वाटे केले. तिघेही आता खायला सुरुवात करणार. इतक्यात सिंह त्यांना म्हणाला, हे पहा मित्रांनो, मी काय सांगतो ते ऐका. मी जंगलाचा राजा आहे व शक्तिमान आहे. तुम्हाला मांस कसे खायचे ते कळत नाही, तेव्हा प्रथेप्रमाणे माझा पहिला हक्क आहे. माझी भूक भागवून जर काही उरले तरच तुम्ही खायचे. असे म्हणून सिंहाने ते 3ही वाटे फस्त केले व तो लगेचच गुहेत झोपायला गेला. बिचारा कोल्हा व कुत्रा नुसते त्याच्याकडे बघत राहिले. पण दोघांनी इथून पुढे सिंहासारख्या लबाड मित्राशी दोस्ती न करण्याचे ठरवले. तात्पर्य: लबाड माणसावर विश्वास ठेवू नये.